1 कोटींची डील आणि पहिला हप्ता 20 लाखांचा। नाशिकचा जीएसटी अधिकारी मुंबईच्या एसीबीच्या जाळ्यामध्ये रंगेहात पकडला गेलाय। एसीबी कार्यक्षेत्रात नाशिकमधील लाचखोरीच्या तक्रारी थेट मुंबईत पोहोचून तेथून अधिकारी येत नाशिकमध्ये सापळे रचून लाचखोऱ्यांना बेड्या ठोकत असल्याचे वास्तव आहे। 2 महिन्यात सलग दुसऱ्यांदा या स्वरूपाची कारवाई झाली असून आता मुंबई पथकाने नाशिकच्या जीएसटी अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीला अटक केली आहे। तरीही नाशिक एसीबीच्या पथकाने कानावर हात ठेवल्याचे कार्यपद्धतीवर बोट ठेवले जात आहे। विशेष म्हणजे मुंबईचे पथक सापळा रचून फिर्याद दिल्यानंतर नाशिकच्या पथकाकडे तपास सोपवण्यात येतो, मात्र त्यानंतर मालमत्तेची घरझडती, जप्ती आणि इतर तपासासंदर्भात स्पष्टपणे माहिती देण्यास अथवा पुढील कार्यवाहीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात नाशिक एसीबीचे पथक धन्यता मानत आहे। दरम्यान जीएसटी कार्यालयातील राज्यकर उपायुक्त संशयित सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी तक्रारदाराच्या कार्यालयातील तपासणी पूर्ण करण्यासाठी 1.25 कोटी रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती 1 कोटी रुपये देण्याचे ठरले आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना अमित हिरामण जाधव या खासगी व्यक्तीला मुंबई एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांच्या पथकाने ताब्यात घेतले। तक्रार प्राप्त झाल्यानंतर 5 दिवसात मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली। कारवाईनंतर कार्यालयीन झडतीमध्ये 2 लाख रुपये जप्त करण्यात आले। संशयितांचे मोबाईल, दुचाकी आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मात्र या जप्तीचे सविस्तर विवरण आणि घरझडतीचा ठोस तपशील देण्यास नाशिक एसीबीने असमर्थता दर्शवली। तक्रारदार स्थानिक विभागाकडे न जाता थेट मुंबईला का जात आहेत अशी कुजबूज पोलीस दलातून ऐकू येत आहे।